2-4 दिवस चर्चा झाल्या आणि त्या पद्धतीनं आम्ही एकत्र येऊन शिवसेना आणि NCP एकत्र येऊन आणि ह्या निवडणुकीला सामोरं जाण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. जागांचं आम्ही अजूनही तुम्हाला सांगतो का आम्ही काल परवापासून तर निवड एकच अपेक्षा होती का आपल्याला कुठून तरी महायुतीत लढायचं, तर मग जागा ठरवण्याचा तो विषय आलेला नव्हता. परंतु आता आमची चर्चा सुरू झालेली आहे. आम्ही आज रात्रभरात पूर्ण जागांचं कमी जास्त प्रमाणात पुढं मागं होऊन पण आम्ही सामंजस्यानं त्या ठिकाणी तो प्रश्न सोडवून आणि निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. शिंदेंनी किती जागा मागितल्या? मागायचा विषयच आलेला नाही, द्यायचाही विषय आला नाही. कोणी कोणाकडे मागायचं याच्यापेक्षा मेरिटिव्ह जे काही इलेक्टिव्ह मेरिट ज्याला असेल अशा ठिकाणी कोणाला कमी होतील कोणाला जास्त होतील तसं काय अजून हे नाही. पण निवडून आलं पाहिजे ह्या दृष्टीनं आम्ही उमेदवाऱ्या देणार. संख्याबळ कमी जास्त होऊ शकतो. तुमच्यासोबत घटक पक्ष पण आहेत का? आहेत ना तुमच्यासोबत घटक पक्ष. आम्ही वंचितला घ्यायचा अशा पद्धतीनं आनंदराव आंबेडकर साहेब यांच्याही गटाला घेण्याच्या संदर्भातली आमची चर्चा आहे. प्रस्तावात म्हणजे फक्त आपल्याला एकत्र लढायचं. तुम्ही आम्हाला सांगा का बाबा कशा कशा पद्धतीनं लढायचं. तुम्ही कंडिशन घालून दिल्या तर त्याच्यात त्यांनी आम्हाला जर 10 जागा देऊ केल्या तर आम्ही 15 मागू का 20 मागू हा प्रश्न नंतरचा होता. पण महायुतीत लढण्याच्या संदर्भातच कुठं चर्चा करायला त्यांची तयारी नव्हती म्हणून हा प्रसंग या ठिकाणी उद्भवला आहे. नाही आता गाफील म्हणण्यापेक्षा आम्ही तर विश्वासानं का बाबा ते मोठे आहेत, सरकारमध्ये आपण एकत्र काम करतो. आज ना उद्या आपल्याला सांगतील का बाबा तुम्हाला एवढ्या नाही एवढ्याच घ्या, मग त्याच्यावर आम्ही आमचं मत ठरवलं असतं. विश्वासघात झाला का? विश्वासघात झाला का? नाही विश्वासघात म्हणता येणार नाही. तुम्ही म्हणजे विश्वासाने आम्ही हे करत होतो. मग आम्ही विश्वास ठेवला होता आतापर्यंत का बाबा आपण महायुतीत लढू. पण त्यांच्या मनात काय असेल माहीत नाही. कदाचित त्यांना आम्ही असलो नसलो तरी काही फरक पडणार नसेल म्हणूनही त्यांनी तो निर्णय घेतला असेल. पण सत्तेमध्ये एका बाजूला असताना इथे पण तुम्ही बरोबर पाहिजे होते असं तुम्हाला वाटतं का? आणि राज्यामध्ये सत्ता पाहिजे होती त्यावेळेस तुम्ही पाहिजे होते महापालिका? नाही आम्हाला राज्यात तर आपण आहोतच, आम्ही एकत्र आहोतच. पण आता ज्या नगरपंचायती नगर परिषदेला झाल्या त्याचा आपणही साक्षीदार आहोत ना. का त्र्यंबकमध्ये आम्ही शिंदे साहेबांना आम्ही एकत्र राहिलो. बघा बऱ्या इगतपुरीत आम्ही एकत्र राहिलो. काही ठिकाणी आम्ही भाजपासोबत राहिलो. म्हणजे एकमेकाच्या वेगवेगळ्या सिच्युएशनला फक्त निवडून येण्याचं स्किल जिथं असेल तिथं मागं पुढं आम्ही करायचा प्रयत्न केला. तिथं आम्हाला जागा कमी मिळाल्या का जास्त मिळाल्या हा काही विषय आम्ही कुठे चर्चेला घेतला नव्हता. तुमचा इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरचा त्यांना पराभव जिव्हारी लागला असं वाटत नाही का? कारण तुम्ही 2 जण होते त्यांचा पराभव केला दोन्ही ठिकाणी. आता जिव्हारी लागण्याची चर्चा आहे. असं काही म्हणता येणार नाही कारण ती शेवटी खेळीमेळीची कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. बऱ्याच ठिकाणी असं होत असतं का कार्यकर्ते सामावून घ्यावेत म्हणूनही कदाचित त्यांनी नसल घेतला आम्हाला. पण आम्हाला तर माहीत आहे की सर्वसामान्य कार्यकर्ता हा निवडूनच आला पाहिजे म्हणूनसाठी आपण एकत्र राहून जसं आपल्यासाठी एकत्र राहिलो तसं कार्यकर्त्यासाठी सुद्धा एकत्र राहावं अशी अपेक्षा होती. समीर बोला. कार्यकर्त्यांचा पोस्ट समोर येतो आहे. त्या पोस्टमध्ये तुमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असं म्हणतात केसाने गळा कापला. खरंच केसाने गळा कापला आहे का तुमचा? कुणी कापला? तोच प्रश्न उपस्थित केला जातोय. तुमच्या कार्यकर्त्यांकडनं पोस्ट व्हायरल केले जातात आता केसाने गळा कापला म्हणजे कुणी कापला? मी काय कोणाच्या काय पोस्ट बघितलेलं नाही आणि आम्हाला काय माहिती नाही. आम्ही आमच्या चर्चेमध्ये होतो. आम्ही आतापर्यंत जे आहे जसं हिरवळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाबरोबर राहण्याचा आम्ही दोन्ही पक्षांचा हा निर्णय होता. परंतु तो न झाल्यामुळे आम्ही दोघांनी मिळून जे आहे 2-4 दिवसामध्ये जे आहे आमच्या वाटाघाटी सुरू होत्या. त्या सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची वाट बघितली परंतु आम्हाला तिथून काही तसा सकारात्मक रिस्पॉन्स न आल्यामुळे आम्ही आणि उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे आम्ही मग आता आज निर्णयास पोचलो की आता आम्ही दोघं मिळून जे आहे युतीने जे आहे आम्ही लढणार आहोत. फॉर्म्युला ठरतोय जागा वाटपाचा? नाही इलेक्टिव्ह मेरिट हा एकमेव फॉर्म्युला आहे. जागा कोणाच्या जास्त कमी हा प्रश्न नाही पण इलेक्टिव्ह मेरिटवर आम्ही लढतो.